नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 5वी विषय गणित या पुस्तकामधील संख्याज्ञान या प्रकरणातील उदाहरण संग्रह 6 अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 8. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण संख्याज्ञान या प्रकरणातील उदाहरण संग्रह 6 सोडवू. प्रश्न 1. चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता मोठी संख्या आणि लहान संख्या ओळखून चौकटीत योग्य चिन्ह लिहायचे आहे. 1. यामध्ये 5705, 15705 यामध्ये 15700 मोठी संख्या आहे. 2. 22,74,705 व 12,74,705 यामध्ये 22,74,705 ही संख्या मोठी आहे, म्हणून असे चिन्ह आपण करूया. 3. 35,33,302 व 35,32,302 यामध्ये या संख्या समान असल्यामुळे असे चिन्ह आपण करू. 4. 99,999 व 9,99,999 यामध्ये 9,99,999 ही संख्या मोठी आहे. त्यानंतर 5. 4,80,009 व 4,90,008 यामध्ये 4,00,000 समान आहेत आणि 80,000 आणि 90,000 यामध्ये 90,000 संख्या मोठी असल्यामुळे 4,90,008 ही संख्या मोठी, म्हणून असे चिन्ह आपण करू. त्यानंतर 6. 35,80,177 35,88,172 यामध्ये 35,00,000 समान आहे. 80 आणि 88 यामध्ये 88,000 मोठी आहे, म्हणून ही संख्या मोठी. प्रश्न 2. खालील उदाहरणे सोडवा. 1. स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले. तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? अर्थातच 3,45,000 ही संख्या मोठी आहे, म्हणून स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे पापड जास्त तयार केले. 2. अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2,00,000 बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? तर ज्या मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या ती मुले पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुले आहेत. त्या जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया जमा केल्या. 3. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? तर पंढरपूर तालुक्यातील स्त्री पुरुषांनी जास्त झेंडावंदन केले, म्हणजे 2,01,306. 4. एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,385 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला बचत गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली? कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली? बचत गटाने केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. हे सर्व प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ. तर प्रथम आपण सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली हे पाहू. तर इथे आपण क्रमाक्रमाने पाहू. अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आणि निर्माण बचत गटाने 4,12,900 आणि सृजन महिला बचत गटाने 4,33,000. सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. यामध्ये सर्वात जास्त अन्नपूर्णा महिला बचत गटाने विक्री केलेली आहे. तर सर्वात कमी विक्री कोणत्या बचत गटाने केलेली आहे? 4,12,900 रुपयांची विक्री ही सर्वात कमी विक्री निर्माण बचत गटाची आहे. बचत गटाने केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. तर इथे आपण लिहिलेले आहे 4,12,900, 4,33,000, 5,11,937, 5,12,300,
45 अशा पद्धतीने चढता क्रम लिहिलेला आहे. त्यानंतर कोटीची ओळख. इथे 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. या संख्येत एकी संख्या मिळाली की एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. कोटी 8 अंकी लहानात लहान संख्या तयार होती. या संख्येचे वाचन 1 कोटी असे करतात. ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे स्थान निर्माण केले जाते त्याला कोटीचे स्थान असे म्हणतात. 8 अंकी संख्यांचे वाचन कसे करतात हे खालील उदाहरणावरून समजून घ्या. संख्या 8,45,12,706, 5,61,63,589 असे याचे वाचन करायचे असते. त्यानंतर तिसरी संख्या आहे 6,09,04,034 अशा पद्धतीने हे वाचन करायचे असते. आता आपण पाहू अधिक माहितीसाठी. कोटी या स्थानाच्या डावीकडे 10 पटीने वाढणारे अनुक्रमे दशकोटी, अब्ज, दशअब्ज ही स्थाने आहेत. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या 1,93,1,93,422 आहे. 1 पासून 1 अब्जापर्यंतच्या 10 पटीतील संख्या वाचन आणि त्याच्यापुढे 1, 1, 10, 100, 1000, 10,000, 1 लक्ष किंवा लाख, 10 लाख किंवा दशलक्ष, 1 कोटी, 10 कोटी किंवा दशकोटी, 1 अब्ज. तर 1च्या पुढे काही शून्य नाही, 10च्या पुढे 1 शून्य, 100 लिहिताना 2 शून्य, 1000 लिहिताना 3 शून्य, 10,000 लिहिताना 4 शून्य, लक्ष लिहिताना 5 शून्य, 1च्या पुढे 5 शून्य असतात. दशलक्ष लिहिताना 6 शून्य असतात. 1 कोटी लिहिताना 7 शून्य असतात 1च्या पुढे. दशकोटी लिहिताना 1च्या पुढे 8 शून्य आणि 1 अब्ज लिहिल्यानंतर 1च्या पुढे 9 शून्य. आता आपण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी असे एककपासून कोटीपर्यंत वाचन केलेलं आहे. समजलं बालमित्रांनो? अशा पद्धतीने आज आपण उदाहरण संग्रह 6 प्रश्न 1 व 2 सोडवलेला आहे.